हाय, मी रोकडेताई. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि थोरा मोठ्यांना माझा नमस्कार, लहान धाकट्यांना माझा हाय हॅलो. तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच बोलायचं आहे की कधीतरी असं होतं का की सगळेच आपल्याला ज्या वेळेस कमी लेखतात किंवा एखादी जागा आपल्यासाठी नेमूनच ठेवतात की तू ह्याच लेवलचा आहे किंवा एवढीच तुझी जी काही आहे लेवल आहे ती एवढीच आहे, कारण तू पाठीमागेच राहा, तुझी तरक्की नाही झाली पाहिजे, तू पुढे नको येऊ आणि बोलण्यातनं अपमान होतो. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याबरोबर घडतात. आणि एक दिवस असा पण होऊन जातो की मन इतकं विचलित होतं की मनाला ते पटून जातं की खरंच आपली लेवल खरंच तीच आहे. आपला वारंवार जो अपमान होतो आहे, आपण जे मागे राहतो आहे, आपले सगळे सोयरे सोबती मित्रमैत्रिणी बहीण भावंडं सगळेच अगदी सगळ्याच गोष्टींनी आपल्या पुढे निघून गेलेले आहेत आणि आपणच मागे राहिलेलो आहोत. ज्या वेळेस असे भाव बनून जातात, मनाला अशी गॅरंटी पटते आणि खचल्यासारखं होतं, तेव्हा आपल्याला ही छोटीशी स्टोरी खूप सुंदर काही शिकवून जाते की एक स्कूल होतं आणि त्याच्यामध्ये ज्या लाईनमध्ये मुलं उभे होते तर त्या स्टोरीमध्ये पण त्या लाईनीमधल्या मुलांमधला तो फरक तसाच आहे की पहिल्या ओळीमध्ये पहिला मुलगा जो उभा होता त्याला अगदी गर्व झालेला होता की माझी जागा ही आहे, माझी लेवल ही आहे, मी कधीच मागे लाईनमध्ये सगळ्यात लास्ट किंवा मध्ये नाही उभा राहू शकत, आता माझी ती जागा बनलेली आहे सगळ्यात पुढे अगदी शानने. आणि तसंच काही लोक आपल्या आयुष्यात असतात. आणि जो मागे मुलगा असतो त्याने नेहमी मागे राहून स्वतःला ते मनाला पटवून दिलेलं असतं की तू कधी पुढे येणार नाही आहे, सगळे तुझ्या पुढेच आहेत आणि तुझी जागाच ही आहे. पण एक दिवस त्या स्कूलमध्ये नवीन टीचर येतात आणि ते उलट्या दिशेने जाऊन मागच्या मुलाच्या पाठीमागे उभे राहून सरळ बोलतात की लाईन उलटी करा म्हणून, ही सगळ्यांनी इकडे तोंड करा म्हणून. आणि त्यावेळेस होतं असं की जो पहिल्या लाईनमध्ये पहिला मुलगा उभा असतो तो मुलगा अगदी एका क्षणात एका मिनटात सगळ्यात शेवटी त्याचा नंबर असतो. आणि जो नेहमीच स्वतःला पटवून देतो की तुझी जागाच ही आहे सगळ्यात मागची, तो अगदी फर्स्ट नंबरवर तो उभा असतो, सगळ्यात फ्रंटला पुढे. तर लाईफ पण तशीच आहे. खरंच मित्रांनो, लाईफ तशी आहे. कधी कुठला मोड येऊन जाईल ना तर त्याचं अगदी सांगता येत नाही. कारण असं कधीच मनाला समजून नका घेऊ की आता हे असंच घडणार आहे तर असंच राहणार आहे. नाही, मोड जसा रस्त्याला वळणं येतात वेगवेगळे, तशीच लाईफ आहे. कधीतरी असा एक टर्न येतो, कधीतरी तर अगदीच यू टर्न करावा लागतो, कधीतरी भरपूर टर्न येतात. आणि